अशी लावी कष्ट मला सांगतात तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार करून घेण्यासाठी ब्रह्मनिष्ठ तत्वनिष्ठ गुरुची गरज आहे, पण कर्मनिष्ठ गुरुची आवश्यकता नाही, कारण अगदी ते कर्मात लुप्त झाले असतात. तुम्हाला उदाहरण सांगू का? जसं महाराज सांगतात, चिकले भरिला जयाचा करू, चिकले धूतसे गव्हारो, तेथे निर्मळतेचा विचारो होईल कैसा. सांगा, ज्याचे हात चिखलानं अगदी माकलेले आहेत आणि ते चिखलात जर धुवायला गेलं तर ते निर्मळ होतील का? ते कधीच निर्मळ होऊ शकत नाहीत. त्याला शुद्ध जलाची गरज आहे किंवा शुद्ध तत्वाची गरज आहे, तरच ते आपले हात निर्मळ होतील. नाहीतर कर्मभ्रष्ट झालेल्या अहंकारयुक्त गर्वयुक्त माणसापाशी जर आपण गेलं ना, धनिष्ठ किंवा लोभिष्ठ पापिष्ट अशा सद्गुरूपाशी गेले असताना आम्हाला आमचा उद्धार होतच नाही. पण तुका म्हणे देती घेती दोघे नरका. सद्गुरु जर समजा गुरु जर समजा लोभिष्ठ झालं तर काय होते, थोडक्यात मी तुम्हाला उदाहरणाने सांगतो. एका गावामध्ये एका श्रीमंत घरी सद्गुरु बऱ्याच दिवसानंतर आले. तर आल्यानंतर शिष्याचं काम आहे गुरुचा सत्कार करणे, स्वागत करणे. त्यांनी सद्गुरूचं पूजन केलं. सर्व काही असणारं कार्यक्रम चांगल्या प्रकारचा चालू झाला. रात्रीला महापूजा ठेवली. संध्याकाळी महापूजा रात्रभर चालू होती. फाट फाट गुरुची पूजा करायला शिष्य आला, गुरुच्या समोर बसला. त्या गुरुच्या मनामध्ये थोडंसं आलं की शिष्याच्या दारामध्ये चांगली 2 लाखाची घोडी आहे, आपण ती मागून घ्या. म्हणून त्या गुरुच्या अंगात संचार निर्माण झाला आणि ते गुरु त्या शिष्यापुढे संचार आल्यावर घोडी 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 म्हणायला सुरुवात केली. आता महाराजांच्या अंगात आले बघल्यावर शिष्य त्याच्यावर हुशार होता. गुरु बुकार बटू शिष्या तू करता तू. त्याला वाटलं महाराजांची इच्छा आमच्या घोडीवर गेलेली आहे, पण घोडीच्या मोहबदल्यात आपण काहीतरी महाराजाकडून प्रसाद म्हणून घ्यायला काय अडचण आहे. महाराजाच्या कानामध्ये सोन्याची कुंडल होती 2-2 तोळ्याची. आता 70,000 झाले का 75,000 झाले मला माहिती नाही. आता 4 तोळे म्हणल्याच्या नंतर ते 3 लाखाच्या घराला गेलं ना. ते याच्यापेक्षा दुप्पट किंवा दीडपट भावामध्ये गेलं. ते गुरुच्या समोर बसलं, ते त्याच्या अंगात संचार चालू झाला. गुरुच्या अंगात आल्यावर शिष्याच्या अंगात येणारच ना. ते समोर बसलं आणि महाराजा पुढे घोडी कुंडल 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 कुंडल. आता कुंडल कुंडल म्हणत असताना महाराज त्याच्यावर हुशार होते. त्यांनी विचार केला की म्हणले हे बेभाव पडले, हे मोदला तोटा व्हायची घराणी आपल्याकडे आली. म्हणजे त्यांनी विचार केला घोडीच्या किमतीपेक्षा आपली कुंडल 1.5 पटीनं दुपटीनं जास्त आहे, त्याच्यासाठी आपण सुलानामा केला. बर ते महाराज म्हणजे तुझं तुला माझं मला, तुझं तुला माझं मला, भक्ता प्रभू. महाराज अभंगामध्ये सुंदर असं लिहितात, प्रसाद म्हणे साधू संत बहु जगी पोट इतरागे इतरते लेणे लेवा हेची आनंदाचे नाम जिंकून या काम विषयाते. विश्वामध्ये अशा गुरुची खूप असणारी मोठी एक परंपराच तयार झाली आणि त्यासाठी है संत दुनिया में जगतब दुनिया रही खड़ी, उनके प्रताप वंशे अब तक नहीं नीचे पड़ी. जगत में कितना पाप हुआ अंदाज के बाहर चला, पर संत जी का पुण्य है आज तक जग नहीं नीचे ढला. साधू संत सद्गुरु जातिवंत निश्चळवंत आहेत, म्हणून तुमचा आमच्या जडजीवाचा उद्धार होतोच, यात संशय नाही. महाराज सांगतात जे काही गर्विष्ठ आहेत, कर्मनिष्ठ आहेत, ज्या भगवंताच्या नामाचा, महाराज सांगतात सद्गुरु कसा ओळखावा, गुरु कसा ओळखावा, याच्याविषयी त्याची लक्षणं महाराज भागवतामध्ये सांगतात. ज्याची 5 लक्षणं ज्याच्याकडे आहेत, कोणते कोणते? शांती, समदर्शन, निर्वैर्य किंवा
शांती आणि समदर्शन पाचवे ते निर्वेरे जाण ही संत लक्षण जाणीजे. ज्याच्याकडे शांती आहे, समदर्शन भाव आहे, निर्वैर भाव आहे, मनन आहे, समदर्शन आहे, असे 5 लक्षण ज्याच्याकडे आहे तर महाराज सांगतायत ते सद्गुरु जाणावं. त्यांच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं चिंतन असावं, ज्याच्याकडे अखंड शांती असावी, त्याच्याकडे समदर्शन भाव असावा किंवा निश्चल भाव असावा. तो कसा असावा? अभंगाच्या तृतीय चरणामध्ये निर्मळ तो सूर्याची केवळ. बरं काय निर्मळ म्हणजे काय? वरच्या बाहेर रूपानं कपडे, स्वरूपवान, अनेक पावडर असं काही असं नाही. वरच्या बाहेर रूपानं निर्मळ असा भाव नाहीये. तुमचा समजण्याचा भाव वेगळा असेल. महाराज निर्मळ कशाला म्हणतात? निर्मळ बाहेर रूपानं नसावा, ते पिशे पण दाखविती, ते ज्ञाते पण मिरविती, स्वरूप पुंजवी स्मरती गिळोनी वर्तती निजांगे. ते बाहेर रूपानं कसे असो त्याचा विषय, त्या अंतरंगानं निश्चळ असले पाहिजे. कसे असले पाहिजे? त्याचे गुण काही महाराजांनी सांगितले. पाहे पाय यक्षदंडू, पाळतिया गोडू, गाळतिया कडू नेनेची गा. यक्षदंडू म्हणजे काय? यक्षदंडू म्हणजे ऊस. ऊस आहे तुमच्याकडे? ऊस हे बाहेर रूपानं काळा असू द्या, लाल असू द्या, वाकडा असू द्या, ठेंगणा असू द्या, कुठल्याही आकाराचा असू द्या, पण रस आपुल्या उजेड करावा, पारखे अंधार पाडावा, ऐसे नेनीची गा पांडवा दीपू जैसा. आपल्या घरात लावलेला दीपक सोयऱ्या धाऱ्याला प्रकाश देतो, आपल्यालाही प्रकाश देतो. एखादा चोर आला तरी त्याला पण प्रकाश देतो. महाराज सांगतात, आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ.
काळ नाही, काळ वेळ तयाला विश्वामध्ये अनेक तीर्थ आहेत. लक्ष असू द्या, हा लक्ष असू द्या, आमच्याकडे लक्ष असू द्या. हा कारण मी इकडल्या एसटी मध्ये बसून केलं, तुम्ही किनवट कडली गाडी धरून. एकदा असा प्रकार झाला, दिवाळीचा तर सण आला ना जवळ. एक माणूस बाई लेकीला आणण्यासाठी आपल्या म्हणजे बाईच्या गावाकडे निघाला. एसटी आली तेवढ्यात, आता काही एसटी फुकटच झाली ना. एसटी मध्ये शिदोरी घेऊन बसला आणि सीटवर बसल्या बसल्या आपली शिदोरी बाजूला वरच्या खाण्यात असते ना, एसटीच्या वरच्या खाण्यात ठेवली आणि खाली बसल्या बसल्या चांगली गाडी चालत असताना, आमची गाडी चांगली चालत ना, ते गाडी चांगली चालत असताना त्याला झोप लागली. दुसरं स्टेशन आलं आणि दुसऱ्या स्टेशनवर एक चांबार बी गाडी चालला आणि ते चांबारानं याच्या बाजूला सीट होती, त्याने आपलं गोटोळं वरी ठेवलं, त्याच्या बाजूला बसलो आणि माणसाला वाण लागणार पण गुण लवकर लागतो. हा त्याचा आसरा त्याला. जवळचं कोणी जर समजा डोळे लावत असेल तर हळून त्याला चिमटा घ्या, कारण ते त्याला तुम्हाला भवायसारखं असतं. ते पाटलाची झोप चांबाराला लागू लागली, त्याची आस दोघे डुलू डुलू लागले. पुढे गेल्यावर हिमायतनगर आलं. हिमायतनगरच्या बस स्टँडचं स्टेशन आल्याबरोबर चांबार उतरलं आणि उतरल्याबरोबर गाडी पुढे निघून गेली आणि हे चांबार आपली शिदोरी सोडली. असा कपडा टाकला आणि त्याच्यावर तेलच्या करंजा जे जे काही होतं ते शिदोरीचं सामान. आलेले लोक म्हणाले, दादा हे आमचं लावून द्या. म्हणलं कुठं लावून दिलं, माझी शिदोरी दिली पुढे. पुढच्या गावामध्ये पाटील उतरला. खेडगाव होतं, वरच्या वाड्यातून बघितलं त्या बाईने. माझा बाबा आलाय म्हणल्यावर त्या छोट्याशा बाळाला म्हणलं जाय रे बाळ्या, बाबा आलाय, आपला आजी आलाय जाय म्हणल्यावर ते पोरग पळत गेलं आणि त्या आज्याच्या डोक्यावरचं जे शिदोरीचं गटलं होतं ते आणलं वाड्यामध्ये. सगळ्या बाया जमा झाल्या, बाईची शिदोरी आली, बाईची शिदोरी आली आणि ते सगळ्या शिदोऱ्याचे असणार आमंत्रण वाड्यामध्ये फिरवलं आणि सगळ्याच्या मध्ये ते गटोडं ठेवलं. आता ती शिदोरी असं कोणी कोणाला सोडायचा मान असं नसतं. ते मोठ्या माणसाला, मोठ्या बाईला किंवा मानाच्या बाईला असणार त्याचा मान असतो. ते कुंकू लावलं आणि ती हुशार बाई जे कोणी मान्यवंत असणारी तिने ते गटोडं सोडलं. एक गाठोडं सोडलं वरच तर एक लांब चमडा निघाला असा. बाया म्हणल्या मा हे काय असलं, काय आणलं हे? म्हणजे कुणीकडे रिवाज कसा असतो, कुणीकडे रिवाज कसा असतो, एखादा बाहेर बाधा होऊ नये, भूत केत येऊ नये म्हणून काय वरी चमडा टाकला असेल असं वाटलं. ते सोडलं आणि दुसरं गाठ सोडल्याबरोबर त्याच्यात रिकापीच म्हणतात ना तुमच्याकडे, रापी, पालिसचं डब्ब, अनेक जुने जुने जोडे त्याच्यात. असा प्रकार निघाला. त्याच्यामध्ये काहीच निघालं नाही. त्या पप्पाला जाऊन म्हणते, बाबा ही काय आणलं? म्हणजे सगळ्या बाया हसायला लागल्यात. म्हणले काय काहीच नाही, ते जोडे सगळे काय पालिसचं डब्ब चाललं. मायामध्ये एसटी मध्ये बदल झाला. ते माझं गटोडं चांबारानं नेलं, त्याचं गटोडं आपल्याकडे. तसं तुम्ही इथं ऐकत असताना मी इकडं नांदेडकर, तुम्ही किनवटकर जाऊ नका, एक वेळेस भजन करा. जय जय गुरु महाराज, जय गुरु महाराज, केवळ. गुरु निर्मळ कसा असावा याविषयी सांगत असताना एका उसाचं उदाहरण देऊन सांगतात, किंवा आपुली किंवा
एका झाडाचं उदाहरण सांगतात. झाड सावली देत असताना दुसरा भाव अजिबात ठेवत नाही. लावणाऱ्यालाही, फळं खाणाऱ्यालाही, दगड मारणाऱ्यालाही तो समान सावली देतो. त्याच्याकडे दुजा भाव अजिबातच नसतो. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतायत, का गायीची त्रषा हरू, का व्याघ्रा विष करून मारू, ऐसा नेमी जिगा करू तोय जैसा. गंगेचं पाणी वाहत असताना पाण्याचा लाभ घेण्यासाठी वाघ जरी आला तरी त्यालाही अधिकार देतेच. गाय जरी आली तरी त्याला पण अधिकार देते. त्याच्यात दुजाभाव अजिबात ठेवत नाही. तसं सद्गुरूच्या ठिकाणी निर्मळता कशी असावी त्याविषयी कृष्ण परमात्मा प्रमाण देऊन सांगतात. गुरु असावा अति शांत, शास्त्रामते पारंगत, तयेच्या सेवेचा भावार्थ श्रीकृष्णनाथ सांगतसे. सद्गुरु हे शांत असले पाहिजे. किती शांत असले पाहिजे? उदाहरण देऊन सांगतो. जगतामध्ये पाणी आहे 78% आणि पृथ्वी आहे फक्त 22%. जर पाण्यानं मर्यादा उल्लंघन केली तर ती मर्यादा आपण तुम्ही आम्ही जिवंत राहू शकत नाही. एक वेळेस पाणी मर्यादा उल्लंघन करू शकेल, पण पाण्यापेक्षा हवा 4 पट आहे. हवा सुनामी माहिती, सुमार हजारो गाव गेले त्याच्यामध्ये, हजारो. त्याहीपेक्षा तेज म्हणजे सूर्य. सूर्याने जर विचार केलाच तर तुम्ही आम्ही जसं तव्यावर किंवा अग्नीमध्ये गवत टाकल्यावर 5 मिनिटात ते घटतं, तितका सुद्धा वेळ लागू शकत नाही. महाराज सांगतात, एक वेळेस सूर्यही आपली मर्यादा उल्लंघन करू शकेल. पंचतत्वही कधी ना काळी आपली मर्यादा उल्लंघन करू शकतील, परंतु संत सद्गुरू कधी मर्यादा उल्लंघन करू शकत नाही. आणि जर समजा केलेच, देव सुद्धा काही करू शकत. देव कोपे चाले विचारू, संत कोपे न चाले विचारू. महाराज सांगतात, एवढ्या वस्तू केव्हा ना केव्हा तरी कोपतातच, पण सद्गुरूच्या ठिकाणी मात्र शांती असते. ते कोपू शकत नाहीत. आणि जर ते कोपलेच ना तर देवाला सुद्धा दसयोनी भोगावया, विष्णू झाला गुच्छित, आनंदाशी भरता विष्णू. दुर्वासाने शाप दिला अंबऋषीला, नसता अतिथी घराला आले असताना तू उपवास सोडलायस, तू 10 योन्या भोगशील म्हणल्यावर देवाला त्याच्यावर काही शस्त्र उठवता आलं? माझ्या भक्ताला तू शाप दिल्यास तुला मी मारून टाकतो असं नाही. ते शापासाठी भगवंतांनी 10 योन्या असणाऱ्या भोगाव्या लागल्या. तद्वत महाराज सांगतायत, सद्गुरु हे निश्चळ असावेत, शांत असावेत, निर्मळ असावेत, सूर्यासारखे तेजोमय असावेत. त्याही पलीकडे सांगतायत 4थ्या चरणामध्ये गुरु कसे असावेत? ज्याचे ज्ञान आहे, ज्याचे ज्ञान
सद्गुरूच्या ठिकाणी ज्ञानाची खाण आहे. सद्गुरूला शरण जाण्याच्या पाठीमागलं एक वेगळं आगळं वेगळं कारण आहे. सज्जन हो, तुम्ही आम्ही प्रत्येक दान देता. काय देता? दान देता. काय काय देता? अन्नदान करतो, वस्त्रदान करतो, भूदान करतो, कांचनदान करतो, अनेक गोदान करतो. दानाचे शास्त्राने 18 प्रकार सांगितले. किती प्रकार? 18 प्रकार सांगितले. परंतु त्या दानाच्या पाठीमाग काही कालावधीमध्ये त्याचं महत्व आहे. चला, आपण अन्नदान दिलंय. अन्नदानाची भूक किती वेळ? 3.5 तास, 4 तास. 4 तासानंतर अजून भूक लागतं, पुन्हा अन्नदान. पण अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ. कलियुगामध्ये अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ मानलेलं आहे. भूदान. भूदान म्हणजे जमीन. आपल्याकडे आता गुंट्यावर चालले. आता जमीन देण्याकडे कोणाची असणारी कॅपॅसिटी नाही आहे. कांचनदान, सोनं आता 70-75 ओलांडले. सोनं सुद्धा देण्याची कॅपॅसिटी. महाराज सांगतात, सोनं दान देत असताना जो सोन्याच्या रथात बसून सोनं दान देतो तो इंद्र होतो, असे काही शास्त्रामध्ये सांगितले. आता हे सोन्याचे रथ केव्हा भेटतील आणि ते दान देण्याची प्रक्रिया केव्हा होईल? महाराज सांगतात तेही काही कालावधी पुरतं. गोदान. गोदानामध्ये काही एकदा नहुष राजांनी एक गाय 2 ब्राह्मणाला दिली. ती कशी? पहिल्या दिवशी दिलेली गाय चुकून राजाच्या गोट्यात आली आणि तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दुसऱ्या दिवशी दान दिल्यानंतर त्या दोघात वाद लागला आणि एका ब्राह्मणाने शाप दिला. नहुष राजा काही दिवस सरडा होऊन कुपामध्ये पडला. असे गोदानाच्या पाठीमागले काही कारण आहे. चला, अनेक दान आहेत. कोणी रक्तदान करतं, कोणी किडनी दान करतं, काही नाही जमलं तर मतदानही करतं ना. असे दानाचे प्रकार आहेत. त्या 18 दानाच्या पलीकडलं शेवटचं दान महाराज सांगतायत ज्ञानाचं दान. ते ज्ञानाचं दान कधीही केव्हाही संपत नसतं. ते दान दिल्यानं दुप्पट होत असतं किंवा त्याची चोरी कोणी करत नसतं. ते धन त्याचं ओझं कधी होत नसतं. त्या धनाचा भाऊ बंद वाईक कोणी वाटा मागू शकत नाही. असं हे दानाचं दान. नसरेही खान लुटिता उघडी, घेता अर्ध घडी भाग्य थोर. पायाळू संताने दाखविले जगा, केले या अभागा कुबेराशी. असे ते कोणते? परज्ञानाचे दान असणारे देणारे. प्रसाद पण महाराज अभंगामध्ये सांगतायत. सोयरे ते माझे परज्ञानी संत, परज्ञानी संत सर्व गणगोत पूर्ण तेथे. काही लोकांना प्रश्न निर्माण होतो, महाराज तुमचं हे परज्ञान नेमकं कोण कुठून कोणाला सांगलंय? आम्हाला त्याचा काही कुठं पुरावा? महाराज, परज्ञान हे आनंद संप्रदायातच नाही तर वारकरी संप्रदायाचे आद्यजनक मूळ जे ज्ञानदेव रचिला पाया तुका झालंशे कळस. वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला ते ज्ञानोबा राय त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 2 लिहित आहेत परज्ञानाचं महत्व. ते काय सांगत आहेत? सदशिष्य सत्पात्र सरदाळू, तव गुरु होती कृपाळू, करती परज्ञानाचा सुखाळू प्रीती जेथ. ज्ञानोबा सांगतायत
तुम्हाला परज्ञान जर आवश्यकच असेल ना, त्यासाठी तुम्हाला सदशिष्य बनावं लागेल, श्रद्धाळू बनावं लागेल किंवा निष्ठावंत बनावं लागेल, तेव्हा गुरुकृपावंत होत असतात. आणि जेव्हा परज्ञान तुमच्याकडे येईल ना, साक्षात परमेश्वर तुमच्या ठिकाणी नांदेलच. अशी परमेश्वराची ओळख करून देणारा सद्गुरु ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालायच, तिथं वेळ न लावता ताबडतोब तात्काळ, किती तात्काळ, डोळ्याची पातणी लावण्याच्या अगोदर, इतक्या अगोदर आधी तात्काळ त्याला शरण जा, असं अभंगाच्या आदि शरण जावे दया, आदि शरण जावे दया, आदि शरण जावे दया, आदि शरण जावे दया, आदि शरण जावे
गुरुची शरण जावे तया प्रसाद लागी पाया गुरु नसावा कर्मिष्ठ जगी लावी कष्ट अशा प्रकारचा महाराज शेवटच्या चरणामध्ये उपदेश देत असताना मी आतापर्यंत गुरुची जी काही माहिती गुरुचं तत्वज्ञान सांगितलंय असा सद्गुरू सज्जन हो मिळणं किती कठीण आहे सांगतो तुम्हाला. शैले शैले न मानिकम मोक्तिकम न गजे गजे साधो नाही सर्वत्र न चंदनम ने वने वने. जसं मलयागिरी नावाचा चंदन सगळ्यात दुर्लभ आहे. अलीकडले चंदन खूप भेटतील मात्र मलयागिरी नावाचा चंदन एवढा दुर्लभ आहे. किती दुर्लभात दुर्लभ आहे. चला तो चंदन जिथं असेल ना तिथून एक कोस त्याचा सुगंध दरवळतो म्हणे मलयागिरी नावाचा. शैले शैलेन मानिकम प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती नसतात. मोक्तिकम न गजे गजे हजारो हातीमधून एका हातीमध्ये एखादा मोक्तिक नावाचा मनुष्य सापडतो. किंवा प्रत्येकाच्याच ठिकाणी शिंपल्यामध्ये मोती बनत नसतात. प्रत्येक ठिकाणी कल्पतरू नसतात. त्याचप्रमाणे त्याही पेक्षा दुर्लभ दुर्लभ संत महात्मे, दुर्लभ दुर्लभ सद्गुरु महात्मे. ते सद्गुरु ज्या ठिकाणी तुम्हाला भेटले ना त्यांना तात्काळ आधी तुकाराम महाराज सुद्धा सद्गुरु वाचून सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. आणि इकडे प्रसादन महाराज सांगतायत आधी अगोदर त्यांना शरण जा. का कालेन फलते तीर्थम साया साधू समागमः. एक उदाहरण सांगते तुम्हाला. मला सांगा पंढरपूरला आषाढी एकादशीला गेल्याच्या नंतर तिथलं आषाढी एकादशीचं पुण्य किती दिवसाला प्राप्त होतं? 1 वर्षाला. आता इलाहाबादला 29 फेब्रुवारी 14 जानेवारीला कुंभमेळा भरतोय. 3 स्नान सांगितलेले आहेत. ते तिथलं पुण्य प्राप्त करून घेण्यासाठी माणसाला किती आयुष्याचे किती वर्ष घालावं लागतात? 14 वर्ष. किती वर्ष? 12 वर्ष. 12 वर्षाला कुंभमेळा येतो. पंढरपूरचं आषाढी एकादशीचं किंवा माहूरचं दत्त जन्माचं अनेक काही महिन्याचं काही आठवड्या तिथीचं वाराचं पुण्य घेण्यासाठी जीवनाच्या काहीतरी आयुष्याचा भाग संपावा लागतो. तेव्हा तिथलं पुण्य प्राप्त होतं. पण ते पुण्य प्राप्त झाल्यावरही ते चिरायू काळ टिकेल असं अजिबात लक्षात येतं ना मी काय म्हणतोय ते पुण्य घेतल्याच्या नंतर आपणास अजन्म किंवा मोक्ष प्राप्ती कधीच होणार नाही. महाराज सांगतात असं एक तीर्थक्षेत्र आहे त्याच्या सान्निध्यात गेल्याच्या नंतर तात्काळ तद्रूप त्याला काळ वेळ लागतच नाही असं सर्वात मोठं जे स्थान आहे ते सद्गुरूच्या ठिकाणचं स्थान आहे. त्या ठिकाणी तुम्ही शरण गेल्याच्या नंतर काय होतं? आपल्या 10वे द्वाराची चावी सद्गुरूच्या चरणापाशी असते. आपण पाया पडतो ना. तुम्ही सर्व देवाच्या सद्गुरूच्या संताच्या पाया पडल्यानं नेमकं काय होतं तिकडून सूचना आली. महाराज आटपा इकडला कार्यक्रम म्हणून थोडक्यात सांगतोय. आपल्या देहावर 9 द्वार आहेत आणि 10वे द्वार या ठिकाणी आहे. 10वे द्वार सद्गुरूच्या चरणी लीन झाल्यावर आतला अविद्यात्मिक अंधार बाहेर पडला जातो आणि सद्गुरूच्या चरणाचा स्पर्श झाल्याबरोबर ज्ञानरूपी असणारा प्रकाश आत जातो आणि त्यात असलेली परब्रह्म वस्तू तुम्हा मला ब्रह्मी ब्रह्मपण ब्रह्मत्वानिले ते चरण सानुले गुरुरायाचे ना सोडी मानवा मतिमंद मुढा अज्ञानाचा गुढा निघे जेते. अशी अवस्था सद्गुरूचं चरण प्राप्त झाल्याच्या नंतर सद्गुरु भवरोगातून नानाविध अशा कर्मबंधनातून मुक्त करतात. याच्याविषयी तुम्हाला एक थोडंसं उदाहरण देऊन दृष्टांत देऊन शेवटचा भाग संपवितो आणि त्यानंतर आरती होईल. सद्गुरूचं चरण स्पर्श झाल्यानंतर तुमची आमची अधोगती कशी चुकते थोडक्यात उदाहरण देऊन सांगतोय. एका गावामध्ये प्रतिवर्षी 7 दिवसाचा सप्ताह राहायचा आणि 7 दिवसाच्या सप्त्याला गावकरी मंडळी गुरु महाराजांच्या मठातून एक साधू बोलायचे. काय बोलायचे? साधू बोलायचे. कशासाठी? महापूजेच्या व्यासपीठावर भगवा वेशधारी कोणीतरी असावा
असं महापूजेच्या विधीमध्ये सांगितले, महापूजेच्या आरतीमध्ये सुद्धा सांगितले. कोणीतरी अतिथी त्या महापूजेवर असावा, त्याचं पूजन केलं असताना त्या आनंद मालकाला ती पूजा प्राप्त होते, अशी आमची आनंद गीता सांगते, पूजा पद्धती सांगते, शास्त्र सांगते. म्हणून त्या महाराजांना विनंती केली, महाराज आमच्याकडे कोणीतरी व्यासपीठावर बसण्यासाठी साधू पाठवा. नवीनच एक शिष्य मठामध्ये आला होता. महाराजांनी सांगितले या शिष्याला घेऊन जा. छोटस होतं आणि ते तिथं 7 दिवस राहिलं. आणि राहिल्यानंतर 7व्या दिवशी महाराज आले. मिरवणूक झाली, रात्रीची महापूजा झाली, काकडा आरती झाली आणि सगळा कार्यक्रम आटोपल्यानंतर महाराज आपलं गावाकडे निघाले. शिष्याला सांगितलं, बा चला आता आपल्या मठाकडे चला. त्यांनी सांगितलं, महाराज काही करा पण मला 1-2 महिने इथं राहू द्या. 2 महिने म्हणजे नको बा, आपलं काम संपल, आपल्या मठामध्ये गेलेलं बरं. म्हणून त्यांनी बरेच गुरुनं सांगितलं पण नाही केलं. 2 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने झाले तरी ते शिष्य महाराजाकडे मठाकडे जायची काय अपेक्षाच करणार. गावात सत्याला आलं तेव्हा त्याचं वजन 40 किलो होतं. किती किलो होतं? 40-50 किलो होतं. 6 महिन्यामध्ये ते 80-90 किलोचं झालं. इकडली मान इकडं पडतो ना, इकडली मान इकडं पडतो ना, असं ते तयार झालं. प्रत्येक माणूस महाराजाकडे बघून महाराजावर पीएचडीच करायचं. वा महाराज काय सुधारले, वा वा काय काय खात असेल बा, काय तयार झाले बा, असं महाराजाची पीएचडीच करायची. काही एका दिवशी महाराज रस्त्यानं जात होते ते साधू, आणि गावात एका घराचं बांधकाम चालू होतं. ते बांधकाम करत असताना वरचा गवंडी बघितला. कोणाकडं आहात ना माझ्याकडे? तुम्ही इथं आहात ना? ते घराकडे जाऊन येतात नाही ना? ते वरचा मिस्त्री म्हणतोय महाराजांनी सुद्धा काय खाल्ला असेल, पिला असेल, त्याने 1 घंटा ते बांधकाम करताना त्यांनी महाराजांवर पीएचडी केली. दुपारी 2 वाजले, गवंडी खाली उतरला. जेवण करत असताना शाळेतले 2-3 लेकरच का त्या भिताडापाशी खेळायला येऊन, ते लेकर येण्याबरोबरून भिताड पडलं आणि एक लेकरू जागीच खलास झाला. त्या गवंड्यानं हातातली भाकर टाकून दिली, पळाला करा. कामगारही पळाले. गावातले लोक त्या लेकराला बाहेर काढलं त्यांच्या आधी, आणि ते कीर्तनात काही वेळ लागणार ताबडतोब झालं सगळं. दुसऱ्या दिवशी सगळी प्रजा राजाकडे आली. महाराज राजेसाहेब काही करा पण त्या गवंड्याला अगोदर फासावर द्या, त्याला गवंड्याला अगोदर फासावर द्या. मग त्या गवंड्याला बोलवलं. काय मिस्त्री तुम्ही भिताड बांधलंय? हो सरकार. तुमच्यानं ती भिताड पडलंय? हो. उद्या तुम्हाला फासावर देण्यात येईल. म्हणले साहेब राजेसाहेब तुम्ही मला फासावर बिलकुल द्या, पण माझी एक गोष्ट आहे का? म्हणजे एक गोष्ट. म्हणले काय? आजपर्यंत माझ्या 75 वर्षापर्यंत मी या गावात परिसरात 40-50 तरी मोठाले वाडे बांधले. तुम्हाला माहित आहे ना? हो बांधले. कधीतरी भिताड पडलं? अजिबात नाही. कोणी सांगा, तुम्ही गाववाले हो तुम्ही सांगा. असं म्हणलं. गाववाले म्हणलं नाही बाबा आमचं भिताड पडलं नाही. असं सांगत असताना म्हणले काय? हेच तर तुम्हाला विचारायचं आहे. याचा जबाबदार मी नाही. म्हणजे कोण? तुमच्या गावात जे 8 महिन्यापासून महाराज आलाय ना ते जबाबदार आहे. ते कसं? ते वाटानं जाऊ लागलं होतं सरकार. मी त्याच्याकडे बघितलं, ती त्याच्यावर पीएचडी केली, त्याच्यावर विचार केला, आणि त्याला बघण्यामध्ये माझा वळंबा फिसकला, भिताड फिसकलं आणि पडलं. याचा जबाबदार मी नाही. मग ते महाराज आहे. त्या महाराजाला दरबारात बोलवलं. महाराज काल दुपारी या रस्त्यानं तुम्ही जाऊ लागला होता? जी सरकार. मिस्त्रीने तुमच्याकडे बघितलंय? होय. त्या अर्थी भिताड फिसकलंय, त्याची जबाबदार तुम्ही, तुम्हाला फासावर द्यायचे. म्हणल्यावर महाराजाचं सगळं अंगच ओलखीत झालं. काय बोलावं सुधारणा. लोकांनी टाळ्या वाजवल्या, महाराजाला फासावर द्या, महाराजाला फासावर. आपलं म्हातारं वाचलं ते बरं झालं, महाराजाची बल्ला जाऊ द्यायची. लोक सगळे म्हणू लागले, टाळ्या वाजवल्या. वा निर्णय चांगला झाला. उद्या महाराजाला फासावर द्यायचं ठरवलं. जेलरने विचारलं महाराज तुमची काय इच्छा आहे शेवटची? उद्या फासावर द्यायचंय. त्यांनी सांगितलं एकच करा, फक्त मला माझ्या गुरुचं दर्शन घेऊन येऊ द्या, मग फासावर द्या. अरे लोक काही मागतात काही नको, गुरुच्या पाया पडायचं एवढं सोपं. चल ते जेलरनं घोड्यावर बसलं, मठात गेलं, मठात देवाच्या पाया पडलं आणि शिष्याने गुरुच्या पायावर लोटांगण घातलं आणि लढायला सुरुवात केली. गुरुने असणार म्हणले काय झालं तुला लढायला? काय म्हणले काही नाही, उद्या मला फासावर देणार आहे. कशासाठी? म्हणले त्या गवंड्यानं माझ्याकडे बघितलं, भिंत पडली, भिताड पडलं, लेकरू मेलं, त्या अर्थी मला शिक्षा. बांधू लागलं होतं कोण?
मिस्त्री, आणि तू वाटेनं जात असताना तुला फासावर म्हणलं मी येतो चल. महाराज ते राजा लयच बेबुद्ध आहे म्हणले, त्याला काही कळणार, ते तुम्हालाही फासावर देऊ दे म्हणले, मी येतो चल. दोघे असणार निघाले. जेलर समोर आहे, गुरु शिष्य मागे आहेत. गुरुनं सांगितले लक्षात घे, मी म्हणलं तेवढंच करायचं, आगाव काय बोलायचं. म्हणजे काय, तू म्हणायचं मला अगोदर फासावर द्या, मी म्हणतो मला अगोदर फासावर द्या, याच्या पलीकडे काय बोलायचं. शिष्यानं ते मंत्र कानात ठेवला. सकाळी 9 वाजता फासावर देण्याच्या ऐवजी गुरु शिष्य 8 वाजता जाऊन त्या सुळाला झटू लागले. सरकार मला अगोदर घेऊ द्या. शिष्य म्हणते नाही महाराज, मी गुन्हा केलाय, मला अगोदर घेऊ द्या. जोरानं ओरडलं, सगळे लोक जमा झाले. काय भांगड आहे, लोक लढतात पडतात आक्रोश करतात, हे मला अगोदर घेऊ द्या, मला अगोदर घेऊ द्या. जेलर राजेसाहेबाकडे गेला. राजेसाहेब म्हणले काय, आज मात्र मी नवलच बघवलं म्हणले. ते लोक गुरु आणि शिष्य आलेत म्हणले, त्या जेलला त्या सुळाला धरून झटायला लागले, सूळ मोडायला आलाय म्हणले, आणि ते मला घेऊ द्या, तुला घेऊ द्या म्हणते. मी कोणाला देऊ मला काही कळत नाही, तुम्ही चला. राजा आला, बघतो तर गुरु आणि शिष्य दोघेही त्या सुळाला धरून झटू लागले. म्हणले काय भांडण आहे महाराज, कशासाठी. म्हणले राजेसाहेब तुम्हाला माहित नाही, आज मला फासावर दिल्या, उद्या या नगरीचा राजा मी होणार आहोत. शिष्य म्हणला राजेसाहेब ते काही महाराजाचं ऐकू नका, मी चूक केली, मला अगोदर फासावर जाऊ द्या, उद्या मी राजा होणार आहोत, गुरु सेवक होणार आहे. दोघांचा वाद लागला आणि राजाने विचारलं मग तुम्ही राजा आणि प्रधान होता, राजा आणि सेवक होता, तर मी. म्हणला राजा ज्यानं बिना अन्यायी याला आम्हाला फासावर चढवलंय, चंद्र सूर्य असूजेपर्यंत नरकवास भोगणार आहेत म्हणल्याबरोबर राजा थरथर कापायला सुरू केला. म्हणला मग मला जर पुढे नरकवास आहे तर त्या अर्थी तुम्हालाच फासावर देण्यात गेल्यानं बरं जमना काय म्हणला. जलाला सांगितलं द्यायला सोडून दत्ता प्रभू सद्गुरूच्या चरणस्पर्शामुळे जसं बालकाच्या मृत्यूची किंवा सुळावरची फाशी नष्ट झाली, तसं तुम्ही आम्ही सद्गुरूच्या ठिकाणी शरण गेल्याच्या नंतर कळी काळाचं सुद्धा बंधन लाभू शकत नाही किंवा सद्गुरूच्या पायाच्या चरणाचं तीर्थाचं महत्व एवढं सांगितलंय. 3.5 कोटी तीर्थापेक्षा सद्गुरूचे चरण तीर्थाचं थेंब असणार त्या समानही त्याही पलीकडे त्याचं मोल आहे. म्हणून सद्गुरूचे चरण तीर्थ, सद्गुरूला अनन्य भावानं शरण जाणे हा एक जीवाचा धर्म आहे आणि मोक्ष प्राप्ती करून घेणे हा एक महत्वाचा मार्ग असल्यामुळे सद्गुरू शिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही. त्या अर्थी आज बलराम भारती महाराजांच्या या 9व्या पुण्यतिथी निमित्त आजची ही सद्गुरू सेवेची, कारण पुण्यतिथी म्हणलं की शरस पक्वान खाणे हा पुण्यतिथीचा भाग नव्हे. पुण्यतिथी म्हणजे सद्गुरूच्या केलेल्या उपकाराची परतफेड किंवा उपकाराची जाणीव ठेवणे, कृतज्ञता व्यक्त करणे. कृतज्ञता वेगळी, कृतज्ञता वेगळी, दोन शब्द वेगळेच एकच आहेत पण त्याचा अर्थ सांगतो. कृतज्ञता वेगळी आणि कृतज्ञता वेगळी. एक विंचू पाण्यानं पोहत जाऊ लागला होता. एका बेडकाने विचार केला वाहून चले, आपण त्याला बाहेर काढावं, म्हणून ते बेडूक पलीकडे जातात, त्याच्या पोटा खाऊन आपली पाठ दिली आणि अलगत काढत असताना वरच्या विंचवाने विचार केला खालचं प्राणी फार इमानदार दिसते, आपला ऍड्रेस न विचारता आपल्याला पलीकडे सोडाले, त्याच्यावरती आपण कोण आहेत ओळख करून द्यावा, परिचय करून द्यावा. कडाला सुटल्याबरोबर लांगी मारली. बेंडकानं म्हणला तो उपकार केले ही परतफेड, त्याला कृतज्ञता म्हणतात. आणि कृतज्ञता म्हणजे सद्गुरूनं दिलेल्या उपकाराची एक जाणीव ठेवून आमचे वासुदेव भारती महाराजांना त्यांनी जे घडवलंय, त्यांच्या जीवनामध्ये जो उपदेश झालाय आणि ती सद्गुरू माय बापापेक्षाही केले उपकार सांगू काय, बापन करी ऐशी. आपल्या आई वडिलापेक्षाही सद्गुरूचा त्यांच्यावर अत्यंत उपकार आहे. त्या उपकाराची कधीच परतफेड होत नाही. प्रतिवर्षी त्यांच्या उपकाराची जाणीव व्हावी आणि त्याच्यातून कृतमुक्त व्हावं यासाठीच हा सोहळा प्रतिवर्षी होत असतो. आजची सेवा माझ्या वाटेला आली, झालेली अभंगाची सेवा भावार्थ करण्याचा माझ्यासारख्या मतिगुण मुलाचा बालकाचा अधिकार नसतानाही समर्थ सद्गुरू भगवान परमात्मा सह्याद्रीशी उपस्थित आहे. ते ठेशन आहे आणि हे रेडिओ आहे. ते ठेशन आहे, आकाशवाणी केंद्र तिथं आहे आणि हे रेडिओ आहे. हे रेडिओ फक्त इथलं तिथलं सांगते पण इथलं सांगू शकत
नाही. त्याप्रमाणे सद्गुरूंनी कृपा झाल्याच्या नंतर त्या सद्गुरूच्याच कृपेनुसार तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा समर्थ सद्गुरूच्या भगवंताच्या चरणी तुम्हाला सर्व श्रोतेगणांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जय आनंद जय जय आनंद जय जीवनमुक्त व्हावे श्रीदत्त भेटावे जीवना सुखाचे जन दिल्या घेतल्याचे दुःख समयाचे नाही कोणी दत्ता वाचून या 64 मध्ये नाही देव ध्याया बाळानंद म्हणे प्रसिद्धानंत पाहणे मनाचे भ्रमणे दिगंबर नाम बहु लागे गोड म्हणून या जोड घातलीसे नका पाहू माझे गुणा व गुण शरण आल्या मरण घेऊ नका लौकिकाचे चाळ जरी असे तुम्हा तारी नामा सांभाळी खुशानंद म्हणे एक भाव धरा तारील तो खरा तुम्हाला घेता प्रभू आता लागलीच या ठिकाणी कीर्तन झाल्यानंतर द आनंदत्त महापूजेला सुरुवात होत आहे. महापूजेचे मुख्य पुजारी दत्तशिखरचे